हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओसाठी मी खूप जास्ती एक्साइटेड आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझी जर्नी शेअर करणार आहे की मी कशी एक स्ट्रेट हेअर गर्ल पासनं एक कर्ली हेअर गर्ली बनली, जसं तुम्ही आता बघू शकता. आणि हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल असणार आहे बिकॉज मी केलेल्या सगळ्या चुका मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता ज्या मी चांगल्या गोष्टी करत आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, लहानपणीपासूनची पूर्ण जर्नी, पूर्ण स्टोरी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो आणि टॉकेटिव्ह पण असू शकतो. म्हणून तुमचे स्नॅक्स, तुमचे ड्रिंक्स सगळं काही घेऊन बसा आणि आरामात हा एन्जॉय करा व्हिडिओ. सो जसं मी सांगितलं, लहानपणापासून तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे. तर माझे ना लहानपणीपासूनच केस कर्ली होते. माझे बचपनचे फोटोज पण आहेत, काही जर मला मिळाले तर मी टाकून देणार स्क्रीनवर, तुम्ही चेक करू शकता. तर माझ्या कझिन सोबत एक माझा फोटो आहे, त्याच्यामध्ये ना फुल माझे कर्ली केस आहे. त्याच्यामध्ये मी प्रॉपर मलिंगा दिसत आहे. आणि मला लहानपणी लोक चिडवायचे पण, म्हणजे माझे कझिन्स वगैरे मलिंगा, मायकल जॅक्सन असं बोलायचे सुद्धा, बिकॉज माझे केस तेवढे कर्ली होते. आणि तेव्हा इतकं काय असं माहिती नव्हतं. लहानपणी आपली मम्मी वगैरे आपले केस विंचरून देते, त्याच्यामुळे माझी मम्मी ना सुकलेल्या म्हणजे कोरड्या केसांमध्ये माझे केस विंचरायची. बिकॉज तसेच करतात, म्हणजे लहानपणी तर तसंच करतात ना, काय कर्ली केस आहे कोणाला काही इतकं कळत नव्हतं तेव्हा. त्याच्यामुळे मम्मी माझे विंचरून द्यायची आणि मग त्याच्यामुळे माझ्या केसांचा चिडिया का घोसला व्हायचा. तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा आपण कोरडे कर्ली केस जर विंचरले तर त्याचा कसा चिडिया का घोसला होतो, सेम तसं माझं व्हायचं. आणि त्याच्यावरून आम्हाला असं वाटायचं की माझे केस फ्रीझी आहेत, कर्ली नाही. कर्ली हा वर्ड म्हणजे होताच नाही, फ्रीझी आहेत माझे केस असंच आम्हाला वाटायचं. आणि मग मी लहान होती त्याच्यामुळे मी जगत आली त्याच केसांबरोबर. मला काहीच फरक नव्हता पडत माझ्या केसांचा, बिकॉज लहानपणी इतकं कोणच लक्ष देतं स्वतःच्या केसांकडे. त्याच्यामुळे मी पण काही लक्ष देत नव्हती. मम्मी मस्त माझे कोरडे केस विंचरत आहे, मी चिडिया का घोसला घेऊन मस्त सगळीकडे फिरत आहे, सगळं मस्त चाललं होतं आमचं. आणि चांगलं सुरू होतं, म्हणजे तेव्हा इतकं काही हे नव्हतं, कारण की समजत नव्हतं काय असते कर्ली केस आणि फ्रीझी आणि हे आणि ते. त्याच्यामुळे मग इतकं काही मी लक्ष देत नव्हती. बट आता हळूहळू मी मोठी व्हायला लागली होती. 7th-8th मध्ये तो टीनेज वाला जो असतो ना तो पिरियड, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो, स्वतःच्या अपीरियन्सकडे लक्ष द्यायला लागतो. तर ना मला ते माझे फ्रीझी केस काही आवडायचे नाही. आणि म्हणून मग मला कोणीतरी स्ट्रेटनर सोबत इंट्रोड्यूस केलं. आय गेस माझ्या मम्मीनेच केलं असेल. तर मला कळलं की स्ट्रेटनर नावाची एक चीज असते, ज्याने आपले स्ट्रेट होऊ शकतात केस आणि ते चांगले दिसू शकतात. बिकॉज तेव्हा फेसबुक वगैरे असं यायचं आणि मग नंतर ते बघायची मी त्याच्यामध्ये, तर होतं ते असं. मग मला मम्मीनी स्ट्रेटनर घेऊन दिलं बिकॉज मी म्हटलं, आणि मग मी करायला लागली. सो 7th की 8th पासनं मी स्ट्रेटनिंग करणं सुरू केलं आणि मी केव्हापर्यंत, आता लास्ट इयर पर्यंत स्ट्रेटनिंग करतच आलेली आहे. म्हणजे 12 ते 14 वर्ष तुम्ही पकडा, मी स्ट्रेटनिंग करतच होती. आणि तुम्ही आता विचार करू शकता मी किती जास्त डॅमेज केले असतील माझे केस या प्रोसेसमध्ये, या जर्नीमध्ये. तो तर एक वेगळाच विषय आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूच हळूहळू. बट मी तुम्हाला सांगते की तेव्हा मला माहिती पडलं की स्ट्रेटनिंग नावाची एक चीज असते. सो मग मी करायला लागली. मी मस्त रोज, मी वीकमधनं 2 ते 3 वेळा केस धुवायची. एकच वेळा, एक वेळा जरी पकडला आपण, चला आपण एक वेळा पकडू, तरी पण मी जेव्हाही केस धुवायची तेव्हा मी स्ट्रेटनिंग करायचीच. आणि तेव्हा काय हे हीट प्रोटेक्टर वगैरे काहीच नव्हतं हा दोस्तो. त्याच्यामुळे मी डिरेक्टली स्ट्रेटनर यूज करायची. आणि आधी तर मी अर्धवट ओले केस आहे ना त्याच्यावर सुद्धा स्ट्रेटनिंग करायची. आणि तो प्रॉपर आवाज यायचा, असा चरचर चरचरवाला आवाज, आणि पूर्ण धुवा धुवा व्हायचं. ते सगळं होत होतं माझ्या केसांसोबत. माझी मम्मी मला बोलायची, केस जळत आहेत तुझे, केस जळत आहे, बिलकुल करू नको. तर मग हे तिचं मला ऐकावं नाही लागलं पाहिजे, त्याच्यामुळे मी तिच्या लपून, म्हणजे लपून तर नाहीच करायची, बट जेव्हा ती आसपास नाहीये तेव्हा मी स्ट्रेटनिंग करायची. म्हणजे मग ती मला असं नाही म्हणणार. मला काही फरक पडत नव्हता, जळत आहेत काय होतात आय डोंट केअर. माझे केस चांगले दिसत आहेत, स्ट्रेट आहेत, तर तेवढाच माझा कन्सर्न होता. म्हणून मग मी करत राहिली. आणि ॲज आय सेड मी असंच करत होती आता लास्ट इयर पर्यंत. स्टार्टिंगमध्ये तर मी काहीच हीट प्रोटेक्टर वगैरे यूज नाही करायची. बट मग मी कॉलेजमध्ये जायला लागली आणि मग मला कळलं की ॲलोवेरा यूज करून पण थोडंसं डॅमेज कमी होतं, असं काही नाही आहे. ॲलोवेरा लावून फक्त ते थोडेसे शायनी दिसायचे माझे केस स्ट्रेट केल्यावरती, असे झाडूसारखे नव्हते दिसत. म्हणून मग मी ॲलोवेरा यूज करायला लागली. आणि बस हीट प्रोटेक्टरच्या नावाखाली मी ॲलोवेरा यूज करत होती, कच्चा असा झाडाचा तोडून
तो असं जेल लावायचा, त्याच्यावरून परत फिरवायचं. त्याने तर जास्त आवाज होत होता तो चरचरवाला. सुकलेले केस असले तरी पण त्याला ओलं करायची एलोवेरानी आणि मग तो आवाज व्हायचा, धुवा निघायचा, सगळं काही होत होतं. पण माझं सुरू होतं मस्त स्ट्रेटनिंग करणं आणि केसांना माझ्या जाळणं आणि इतकी जास्त हीट यूज करणं. मग नंतर 2022 मध्ये मी शिफ्ट झाली पुण्याला माझ्या फ्रेंड बरोबर आणि माझी फ्रेंड वैभवी जिचं नाव आहे आणि तिचे ना इतके सुंदर कर्ली केस आहेत आणि ती स्वतःचे कर्ली केसच ठेवायची. ती काय स्ट्रेट वेट करत नव्हती. ती मस्त तिचं रुटीन वगैरे करायची. तर मला तिचे केस आवडायचे, बट ते तिचे केस होते ना, माझे तर तसे केस नव्हते. माझे तर फ्रीझी होते असं मला वाटायचं. त्याच्यामुळे मग मी तिच्या केसांना बघून खुश व्हायचे, तुझे छान दिसतात, बट माझे स्ट्रेट केस आहेत, तर मग मी स्ट्रेटनिंगच करणार. बट मी 2 वर्ष तिच्यासोबत राहिली आणि त्या पूर्ण 2 वर्षांमध्ये ती हमेशा मला एकच गोष्ट म्हणत राहिली आहे की चिव, मला घरी चिव म्हणतात आणि माझे फ्रेंड्स पण चिवच बोलतात, की चिव तुझे ना केस कर्ली आहे, तू एकदा तरी हे कर्ली हेअर रुटीन ट्राय कर, फॉलो करून बघ आणि मग तू मला सांग की तुझे केस कर्ली आहेत की नाही आहेत. आणि मी तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होती ना की माझे केस तर कर्ली नाही आहेत, माझे तर वेव्ही आहेत, माझे फ्रीझी केस आहेत आणि त्यांना असंच ट्रीट करावं लागतं, असंच मेंटेन करावं लागतं. फुल ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी होती आणि मी तशीच जगत होती ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. आणि मग मी तिला अशी डायरेक्ट फाट्यावर मारायची की तू मला नको शिकू, तुझे केस चांगले आहेत, कर्ली आहेत, खूप सुंदर दिसतात तुला, बट माझे केस कर्ली नाही आहेत, माझे केस फ्रीझी आहेत आणि त्यांना स्ट्रेटनिंगच करावी लागते. सो तू मला काही जास्त सांगू नको, तू तुझं काम कर, मी माझं काम करते, असं बोलून मी तिला फाट्यावर मारत होती. म्हणजे मी तिचं ऐकतच नव्हती आणि तिला मी वेड्यात काढत होती, पागल बनवत होती, बट स्वतःचा मी पागल बनवत होती हे मला आता कळत आहे. वैभवी जर हा व्हिडिओ बघत असेल तर तिथून मला शिव्या पण देत असेल आणि हसत पण असेल, दोन्ही एकाच टाइमला करत असेल, बिकॉज तिने बघितलं आहे मी किती जास्त हाल केले आहे माझ्या केसांचे, बिचारे माझे प्यारे केस. एनिवेज, या जर्नीमध्ये, स्ट्रेटनिंग करायच्या पार्टमध्ये, या जर्नीमध्ये, या दिवसांमध्ये मी खूप जास्त पैसे घालवले आहेत. स्ट्रेटनर्समध्ये वेगळे वेगळे स्ट्रेटनर्स घेणं, त्याच्यानंतर वेगळे वेगळे ब्लो ड्रायर्स घेणं आणि ब्लो ब्रश, आणि मग मी हे ट्रीटमेंट सुद्धा घेतलेलं आहे. स्मूथनिंग सुद्धा मी केली होती एकदा. इतके पैसे खर्च करून मी स्मूथनिंग केली आणि जेवढे मी पैसे खर्च केले ना त्या स्मूथनिंग मध्ये, त्याच्या डबल मला केसांना डॅमेज झालेला आहे आणि ते तर मी पूर्ण लाईफ टाइम रिग्रेट करणार आहे. बाय द वे, माझी स्मूथनिंगची जी पूर्ण एकदम अशी ड्रामॅटिक स्टोरी जी आहे ना, त्याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, सो तुम्ही तो जाऊन चेक करू शकता. ती पण एक खूप खूप बुरी जर्नी आणि बुरी स्टोरी म्हणू शकतो आपण आहे. तर ते तुम्ही, माझी ट्रॅजेडी जी झाली होती माझ्यासोबत, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता. बट थोडक्यात मी सांगते की तसं मी करत होती आणि त्याने माझं जास्त डॅमेज झालं ऍक्च्युली. बट ते सगळं झालं. मग नंतर मी इकडे शिफ्ट झाली अमरावतीला, म्हणजे माझ्या घरी, आणि जॉब वगैरे सोडून. आणि मग नंतर मी फुल टाइम हे आपलं कॉन्टेंट क्रिएशन करत होती. तर माझ्याकडे थोडा टाइम पण फ्रीचा मला मिळाला आणि त्याच्यात मग मी जास्त रील्स बघायला लागली. आणि तुम्हाला मी सांगू, मला ना या 2 वर्षामध्ये जरा जास्तच ना कर्ली हेअरचे व्हिडिओज वगैरे यायला लागलेले आहेत माझ्या फीडवरती. त्याच्या आधी मला इतके यायचे नाही, आय डोंट नो वाय. बट मग मी असंच एकदा बघितला तो रील आणि माझ्या डोक्यात आला की यार, आपण घरी जाऊ, आपल्याला कुठे बाहेर जायचं नाहीये, काही नाहीये, जर खराब झाले तर होऊन जाईल, आपण परत धुवून घेऊ, बट आपण एकदा हे कर्ली हेअर रुटीन ट्राय करून बघू, होतं काय ते एकदा चेक करू. सो मी असं ठरवलं आणि मग दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे होते, तर मग मी ते केलं. माझ्याकडे काहीच क्रीम नव्हतं, काहीच नव्हतं. मी बस ते स्क्रंचिंग केलं, म्हणजे बाथरूममध्ये कंडिशनर लावल्यावर एकदा केस विंचरले ओले असतानाच आणि मग स्क्रंचिंग केलं. त्याच्यानंतर मी कंगव्याला हात सुद्धा नाही लावला. तर असं मी केलं आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट आला, मला खूप जास्त आवडला तो रिझल्ट. त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी केला आहे, आय गेस, ट्राईंग कर्ली हेअर रुटीन वाला, तो असा दिसतो, सो तुम्ही तो पण चेक करू शकता. तर तसं होतं आणि मग तो मला रिझल्ट खूप आवडला आणि तेव्हापासनं माझी ही कर्ली हेअर वाली जी जर्नी आहे ती सुरू झाली. आणि तेव्हापासनं मग मी वेगळे वेगळे रुटीन्स ट्राय करायला लागली, वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करायला लागली आणि ह्याच्या संदर्भात मी खूप सगळे 3-4 व्हिडिओज केलेले आहेत जे असे दिसतात आणि तुम्ही ते चेक करू शकता. सगळ्यांची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार, सो तुम्ही बघा. म्हणजे ती प्रॉपर अशी माझी प्रॉपर जर्नी आहे ही, एका वर्षातली जी आहे ना, ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नवीन नवीन प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू पण मी दिलेले आहेत, केसांच्या संबंधित, कर्ली हेअरच्या संबंधितले, तर ते तुम्ही चेक करू शकता. तर येस, अशा प्रकारे मग माझी कर्ली हेअर जर्नी सुरू झाली आणि आता टचवूड
टचवूड माझ्या केसांची जी हेल्थ आहे, म्हणजे माझे केस हेल्दी झालेले आहेत. बिकॉज मी आता जास्त हीटच यूज नाही करत. हां, जेव्हा मला असं शूट वगैरे असतं तेव्हा तर करावंच लागतं. म्हणजे वेगळे-वेगळे जे मेकअप लुक्स असतात त्याच्या हिशोबाने आपल्याला हेअरस्टाईल करावी लागते. तेव्हा थोडीफार हीट यूज होते, बट रेग्युलरली मी बिलकुल ही हीट नाही यूज करत. आणि म्हणजे आय एम व्हेरी प्राउड ऑफ माय सेल्फ की मी इतकं जास्त कंट्रोल केलं. एक मुलगी जी बिलकुल स्ट्रेट केसांशिवाय जगू नव्हती शकत, आता ती या कर्ली केसांसोबत जगते. आणि खूप लोकं मला असं बोलतात, की "तुला ना कर्ली केस सूट नाही करत." म्हणजे माझे फ्रेंड्सच जास्त मला बोलतात, बिकॉज माझं तुम्ही जर नोटीस केलं माझं फेस असं राउंड आहे आणि चबी आहे. आणि कर्ली केसांमध्ये कसं असतं थोडा व्हॉल्यूम येतो ना, तर ते जास्त मोठं दिसतं फेस. तर ते बोलतात, की "तुला स्ट्रेट केस जास्त सूट करतात." जे मला पण असं वाटतं, की करत असतील, बट यार दोस्तो आता मी अशीच आहे. ठीक आहे. धिस इज व्हॉट आय एम. म्हणजे कर्ली केस हे माझं रिअल पर्सनॅलिटी रिअल आहे. तर इसी के साथ आपको अभी जीना पडेगा. कारण जोपर्यंत माझे केस हेल्दी आहे तोपर्यंत मला काहीही चालतं. आता त्याच्यामुळे मी आता कुठलाच रिस्क घेत नाही. काहीच मी करत नाही. हां, मी करते स्ट्रेटनिंग, ब्लो ड्राय वगैरे सगळं करते, बट खूप लिमिटमध्ये. आणि त्याचे रिझल्ट्स पण मला चांगले दिसत आहेत. म्हणजे आता केस पण जास्त डॅमेज नाही आहेत आणि खूप हेल्दी व्हायला लागले आहेत. हेअर फॉल थोडा कमी व्हायला लागलेला आहे. सो असं सगळं आहे आणि खूप सगळे पैसे पण वाचत आहेत, बिकॉज हे जास्तीचे खर्च वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे आय फील की हे मला आवडत आहे. म्हणजे आता सध्या मी माझ्या कर्ली हेअर गर्ल एरामध्ये आहे आणि मी जोपर्यंत मला वाटतंय मी ह्याच एरामध्ये राहणार. आता कधीपर्यंत राहणार ते मला माहिती नाही, बट सध्याच्या काळात तरी मी अशीच खुश आहे आणि मी अशीच राहणार. तर येस, हीच होती माझी जर्नी, माझी स्टोरी आणि आय होप तुम्हाला आवडली असेल. बाय द वे, मला एक तुम्हाला बोलायचं आहे, की जर तुमचे पण केस थोडेसे असे फ्रीझी होत असतील ना विंचरल्यावर, तर बस माझ्या म्हणण्यावर एकदा फक्त कर्ली हेअर रुटीन ट्राय करा. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. कुठलंच प्रॉडक्ट घ्यायची गरज नाहीये. बस शॅम्पू लावायचं, कंडिशनर लावल्यावरच तेव्हाच केस विंचरायचे आणि मग पाण्याने सरळ-सरळ धुवून घ्यायचं. आणि मग जेव्हा तुमचे केस एकदम ओले असतील, म्हणजे पाणी असं गळत असेल, तेव्हा तुम्हाला हे असे स्क्रंच करायचे त्यांना. फक्त एक गोष्ट आहे, की हे खूप वेळ करावं लागतं. म्हणजे 15-20 मिनिट तरी करावं लागतं आणि तुमची कंबर, तुमची पाठ सगळं काही चाललं जाईल कामातून. बट तेवढं तर चालतं. आता म्हणजे दोस्तो, हीट यूज करण्यापेक्षा हे तर चालतंच हां, प्लीज हां. त्याच्यामुळे एकदा ते ट्राय करून बघा आणि मग तुम्हाला रिझल्ट्स जर आवडले तर ठीक, नाहीतर मग आहेच तुमचं जे काही तुम्ही यूज करत असाल माझ्यासारखं. बट ट्रस्ट मी, तुम्हाला आवडणारच हे मी तुम्हाला सांगते. बिकॉज यार चांगलं असतं. म्हणजे एकतर आपण गिल्ट फ्री जगतो. कारण की मी इतक्या गिल्टमध्ये जगायची. ते जेव्हा मी स्ट्रेटनिंग करायची तेव्हा मला खूप गिल्ट व्हायचं. बट आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तर म्हणजे मी खूप जास्त हॅपी आहे. ऑल्सो एक आणखीन गोष्टीमुळे मला खूप खुशी होते. ती म्हणजे जेव्हा मी स्ट्रेटनिंग करायची ना, तुम्हाला माहिती असेल, स्ट्रेटनिंग केलेल्या केसांवरती एक थेंब जरी पाणी पडलं ना, ते बॅक टू नॉर्मल होतात. आणि त्याच्यामुळे मला पावसाळा, पाणी आणि असं जे दमट जे वातावरण असतं त्याचा खूप राग यायचा. बिकॉज माझी जी स्ट्रेटनिंग आहे ती निघून जायची. बट आता तसं नाहीये. आता जर तुम्हाला हे केसांना रिवाईव्ह करायचं असेल, तर त्याच्यावरती पाणीच स्प्रे करावं लागतं आणि त्याने मग ते अजून छान रिवाईव्ह होतात. फ्रेश कर्ल्स दिसतात. तर आता तर मला चांगलं वाटतं. म्हणजे तुम्ही मला माझ्या अंगावर पाणी टाकताय, ठीक आहे टाका. मी अजून स्क्रंच करणार, माझ्या केसांना अजून चांगलं करणार. सो अशा पद्धतीचं सगळं झालेलं आहे आता रुटीन आणि हे काही. आणि मी असे जे वेगळे-वेगळे रुटीन्स आणि जे प्रॉडक्ट्स आहेत मी अजून फ्युचरमध्ये ट्राय करणारच आहे. बिकॉज माझी पण जर्नी काही संपलेली नाहीये. मी पण त्या जर्नीवरच आहे आणि मला पण वेगळे-वेगळे प्रॉडक्ट्स ट्राय करायचेच आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल पण व्हिडिओ येणारच आहेत इन फ्युचर. सो बी रेडी आणि बी एक्साइटेड फॉर दॅट. आणि येस, या व्हिडिओसाठी बस इतकंच. आय होप तुम्हाला बोर नसेल झालं, तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल आणि मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.